हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावलेलं आहे। सपकाळांना दिल्लीत बोलावल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता जी आहे ती भाजपने हिरावून नेली आणि त्यानंतर आता आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष सपकाळ जे आहेत त्यांना थेट दिल्लीत हायकमांडने बोलावलेलं आहे। नेमकं या ठिकाणी का बोलावणं धाडलं आहे किंवा त्यांना दिल्लीला बोलावून काय नेमकी चर्चा होणार आहे या संदर्भातली कुठलीच माहिती समोर आलेली नाही, परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना तातडीने दिल्लीला बोलावलेलं आहे। त्यामुळे आता राज्यातल्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये वेगवान घडत असल्याचं दिसतंय। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचा जो सुपडा साफ राज्यात झाला होता त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी बोलावलेलं आहे। त्यामुळे आता काय नेमकी काँग्रेसच्या गोटात हालचाल सुरू आहे, काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।